नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अद्वैत आणि कला नयनाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेले असतात. कला दिनकरला फोन लावते. दिनकर तो फोन उचलतो आणि कलाला म्हणतो की हा कले बोल, मला सांग, नयनाचं काही कळलं का? कला म्हणते की नाही बाबा, आम्ही तिला शोधायलाच निघालो आहे. मी आणि अद्वैत सोबतच आहोत. माझा आणि ताईचा आता फोन झाला आणि ती कुठं आहे तिचं ठिकाण देखील कळलं आहे आणि आम्ही जात आहे तिथे. मला म्हणते की बाबा, नैनाताई पळून नाही गेली हो, ती कुठल्या तरी अडचणीमध्ये आहे. मी आता नैनाताईला घरी घेऊनच येते, मी काळजी करू नका आणि आईची काळजी घ्या. एवढं बोलून कला फोन ठेवून देते. दुसरीकडे नैना गोडाऊनमध्ये किडनॅप केलेली असते आणि ती दरवाजा खूप वाजत असते. म्हणत असते की प्लीज हेल्प, कोणी आहे का बाहेर? म्हणत असते की प्लीज दार उघडा आणि खूप धक्के मारत असते दरवाजाला. दुसरीकडे राहुल त्याच्या रूम मध्ये येतो आणि मनातच म्हणत असतो की नैना, खरं खूप हौस होती ना लग्न करण्याची. पुढं बोलून राहुल ड्रायव्हरला फोन लावतो आणि म्हणतो की काय खबर? ड्रायव्हर म्हणतो की मी मॅडमला अशा जागी अडकून ठेवलंय ना, तिथे कोणी पोहोचूच शकत नाही, तुम्ही फक्त माझ्या पैशांचं काम करा. राहुल म्हणतो की राहुलचं काम 100% झालं, राहुल 110% मोबदला देत असतो. राहुल म्हणतो की ठेव फोन आता. दुसरीकडे रोहिणी राहुलच्या रूमचा दरवाजा वाजवते आणि हळूच म्हणते की राहुल आहे, तू दरवाजा उघड. राहुल दरवाजा उघडतो आणि रोहिणी रूम मध्ये येते आणि आणि राहुलला विचारते की काही अपडेट. त्यावर राहुल म्हणतो की तिला इथेपर्यंत पोहोचण्यासाठी काही चान्सच नाहीये. तुला MIDC माहिती आहे ना, भुलभुलैया आहे आणि तिथून स्वतःहून बाहेर निघणं देखील खूप अवघड आहे आणि त्यातली त्यात तिकडे रेंज देखील नाहीये आणि ती वेळेवर इथे पोहोचणारच नाही. म्हणजे मग आपण हे लग्न कॅन्सल करून टाकू. रोहिणी राहुल म्हणते की बेटर. दुसरीकडे रजनी संगीताला म्हणत असते की अहो कलाची आई, तुम्ही सरबत प्या की. त्यावर म्हणते की नाही, मला काहीच नको, मी नैना आल्याशिवाय काहीच घेणार नाही. आबा म्हणतात अहो कलाची आई, थोडंसं सरबत घ्या, बरं वाटेल तुम्हाला. त्यावर संगीता म्हणते की नाही आबासाहेब, मी नैना आल्याशिवाय आता अन्न पाण्याला हात देखील लावणार नाही. आबाजी, माझी नैना खूप खुश होती, ती स्वतःहून पळून नाही गेलेली आणि मी हे खरं सांगते. तेवढ्यात रोहिणी तिथे येते आणि म्हणते की आबा, तुम्ही मोठे आहात आणि तुम्ही माझा विचार करा. माझ्या मुलाला ह्या सगळ्यामध्ये अडकवण्यात आलं आहे. तुम्ही डिक्लेअर करा ना हे लग्न कॅन्सल झालं ते. रोहिणी गुरुजींना म्हणते की तुम्ही आता हे लग्न कॅन्सल झालं आहे. उठते आणि म्हणते की नाही नाही गुरुजी, तुम्ही थांबा. रोहिणी ताई, मी तुमच्या पाया पडते, हात जोडते, पण प्लीज हे लग्न मोडू नका. अंबाबाईची शपथ घेऊन सांगते, जी नैना पळून नाही हो गेली. बघा आता कला गेली आहे ना तिला शोधायला, ती नक्की तिला शोधून आणेल. तो खूप कळवळून विनंती करत असते. रोहिणी म्हणते की ठीक आहे, मग आता तुम्हीच सांगा मिसेस करे, आता काय करायचं ते. दिनकर आबांना म्हणत असतो की आबासाहेब, मी हात जोडतो तुमच्या पुढे. कला आणि काजल तिला शोधायला गेल्या आहे ना, त्या शोधून आणतील तिला. थोडा वेळ थांबूयात आबासाहेब. उठतात आणि रोहिणीला म्हणतात की रोहिणी, मला आहे ना दिनकर रावांचं म्हणणं पटतंय, पण अजून थोडा वेळ वाट बघूयात. त्यानंतर रोहिणी तिथून निघून जाते. त्यानंतर रोहिणी तिथून वॉच घेऊन येते आणि तिथे आणून ठेवते आणि म्हणते की 45 मिनिटं म्हणजे पाऊण तास, आणि म्हणते की या घड्याळामध्ये मी 45 मिनिटांचा अलार्म लावला आहे. त्या क्षणी या घड्याळामध्ये 45 मिनिटांचा अलार्म वाजेल, त्यावेळी तुम्ही हे लग्न मोडलं म्हणून समजा आणि ही शेवटची संधी असेल मिसेस. दुसरीकडे नैना गोडाऊनमधून ओरडत असते आणि म्हणत असते की माझं नाव नैना खरे आहे, मला इथे कोणीतरी गोडाऊनमध्ये बंद केलं आहे, माझं लग्न आहे आज, प्लीज प्लीज मला बाहेर काढा. खूप रडत असते. दुसरीकडे कला आणि अद्वैत MIDC एरियामध्ये येतात आणि कला मोठमोठ्याने आवाज देत असते, नैनाताई नैनाताई असा. कला अद्वैतला म्हणत असतो की तुझ्या बहिणीची कमाल आहे, ती कधी काय करेल तिचा काही भरोसाच नाही. म्हणते की मला माहिती आहे तू रागवला आहे तिच्यावर, पण तुला वाटते तितकी ती विचित्र नाहीये. मला देखील वाटत नाही की तिने हे सगळं मुद्दामून केलं असेल. बघ, तिने ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला फोन केला, म्हणून मला असं वाटतंय की ती नक्कीच कुठल्या तरी अडचणीमध्ये आहे. आणि मुळात म्हणजे नैनाताई ह्या वेळेला पळून नाही गेलेली, कारण आता ह्या वेळेला तिच्या मनासारखं लग्न होतंय. त्यानंतर दिनकर कलाला फोन लावतो आणि म्हणतो, मला सापडली का आपली नैना, सगळ्यांच्या जीवाला घोर लागला आहे. एवढ्यात रोहिणी म्हणते की पाऊण तासातले 10 मिनिटं संपले आहे
आणि आता फक्त 35 मिनिटं उरले आहे. आणि दिनकर कलाला म्हणत असतो की कल नैनाला शोधताना एक गोष्ट लक्षात ठेव, नैनाताईला तू जर अर्ध्या तासात घेऊन नाही आली तर लय विपरीत घडेल. आणि कला दिनकरला म्हणते की बाबा तुम्ही रडू नका आणि याचा काय अर्थ समजायचा मी. दिनकर कलाला म्हणतो की एवढा वेळ नाही आहे सांगायला तुला, तू लवकर शोध आणि लवकर घरी ये तिला घेऊन. आणि मी सांगितलेलं लक्षात ठेव आणि तू काही बी कर, तिला अर्ध्या तासाच्या आत घेऊन ये इकडे. एवढीच विनंती आहे त्या हरलेल्या बापाची. त्यावर कला म्हणते की बाबा मी तुम्हाला कधीच हरू देणार नाही आणि हे बघा आम्ही नैनाताईला शोधतो आहे आणि नैनाताई सापडल्याशिवाय मी काही घरी येणार नाही. एवढं बोलून कला फोन ठेवून देते. नंतर कला आणि अद्वैत गाडी घेऊन दुसरीकडे शोधायला जातात नैनाला. ते दुसऱ्या ठिकाणी येतात आणि तिथे नैनाला न्यायला पाठवलेली गाडी उभी असते आणि अद्वैत म्हणतो की ही तर आपलीच गाडी आहे, हीच गाडी पाठवली होती मी नैनाला आणण्यासाठी. आणि म्हणतो की पण मग ड्रायव्हर कुठे आहे, मला तर कळतच नाही ड्रायव्हर अशा ठिकाणी गाडी सोडून का गेला. अद्वैतला म्हणत असते की ऐक आता ह्या विषयावर बोलण्याची वेळ नाहीये, आपण नैनाताईला शोधूयात. तर अद्वैत म्हणतो की ठीक आहे चल तू. इकडे रोहिणी संगीताला म्हणत असते की आता 17 मिनिटे उरली आहे मिसेस करे, इतक्यात जर ती नाही आली ना तर हे लग्न मोडलं म्हणून समजा. दुसरीकडे नैनाला आवाज देत असते कला आणि फोन देखील ट्राय करत असते तिचा. आणि कला शोधत असते इकडे तिकडे. अद्वैत म्हणत असतो की मला नाही वाटत तुझी बहीण इकडे असेल आणि ती काय येईल इकडे. अद्वैत म्हणत असतो की ती पुन्हा एकदा तिचा फोन ट्राय कर. आणि कला पुन्हा एकदा तिचा फोन ट्राय करते. म्हणते की तिचा फोन वाजत आहे. कलाचा फोन आल्याचं बघून नैना लगेच उचलायला लागते तिचा फोन आणि बोलायला लागते, पण कलाला तिचा आवाज येत नसतो आणि कला आणि अद्वैत त्या गोडाऊनच्या बाहेरच उभे असतात. नैना म्हणत असते की हॅलो हॅलो कला मोठमोठ्याने. आवाजात येत नसतो कलाला. आणि कलाला अद्वैत म्हणतो की काय झालं. अद्वैतला कला म्हणते की फोन कट झाला. कला म्हणते की मी ट्राय करते पण तिचा फोन लागतच नाही. कला पुन्हा एकदा ट्राय करते, तिचा फोन लागतो. कला आणि अद्वैतला तिच्या फोनचा आवाज आतमधनं येतोय. ते गोडाऊनच्या दरवाजापाशी जाऊन उभं राहतात आणि कला म्हणते की नैनाताई नक्कीच आतमध्ये असेल. कला दरवाजा वाजवते आणि म्हणते की नैनाताई आम्ही आलो, मी आणि अद्वैत आलो आहे. नैना देखील दरवाजा वाजते आणि म्हणते की कला अगं मी इकडे आतमध्ये आहे. म्हणते की कला तुला माझा आवाज ऐकू येतोय का. कला म्हणते की ताई आम्ही प्रयत्न करतोय, तू आधी शांत हो. अद्वैतला म्हणते की अद्वैत प्लीज काहीतरी प्रयत्न कर. अद्वैत म्हणतो की कुलूप लावलेला आहे दाराला. नंतर अद्वैत दगड घेऊन येतो आणि दगडाने ते कुलूप तोडतो आणि दरवाजा उघडतो. दरवाजा उघडल्यानंतर नैना लगेच कलाच्या गळ्यामध्ये जाऊन पडते. कला नैनाला म्हणत असते की ताई तू ठीक आहेस ना. आणि कला नैनाला म्हणते की ताई अगं तू इथे कशी आलीस, राहुलने तुला घ्यायला गाडी पाठवली होती ना. नैना म्हणते की पाठवली होती. आणि नैना कलाला म्हणते की तो ड्रायव्हर मला शॉर्टकट म्हणून वेगळ्याच रस्त्याने घेऊन आला आणि रस्त्यामध्ये गाडी बंद पडली. गाडी बंद पडल्यानंतर तो मला म्हणाला की तुम्ही येथे उन्हामध्ये थांबू नका आणि इकडे जवळच गोडाऊन आहे माझ्या मित्राचं, मी तुम्हाला तिकडे सोडतो. मला तो गोडाऊन मध्ये घेऊन आला आणि म्हणाला की तुम्ही इथे बसा, मी तोपर्यंत गाडी रिपेअरिंग होते का बघतो. म्हणते की इकडे आल्यानंतर त्याने मला बेशुद्ध केलं आणि तो दरवाजाचं कुलूप लावून पळून गेला. हे ऐकल्यानंतर कला आणि अद्वैतला धक्काच बसतो. नैना म्हणते की जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी इकडे अडकली आहे. अद्वैत म्हणतो की तुझ्याकडे फोन होता ना, मग तू फोन का नाही केलास. नैना म्हणते की मी सतत फोन करण्याचा प्रयत्न करत होते पण फोनला रेंजच नव्हती. थोडीशी रेंज आल्यानंतर मी राहुलला फोन करण्याचा प्रयत्न केला पण राहुलचा फोन स्विच ऑफ आला. नंतर मग मी कलाला फोन केला. कलाशी बोलताना मधूनच रेंज गेली. माझं बोलणं पूर्ण होऊच शकलं नाही. आणि अद्वैत म्हणतो की मूर्ख आहे का हा राहुल, कसला ड्रायव्हर पाठवला याने. म्हणतो की त्या ड्रायव्हरला आता मी सोडणार नाही. म्हणते की आता हे सगळं बोलणं महत्वाचं नाही, आता फक्त नैना आणि राहुलचं लग्न होणं महत्वाचं आहे. कलाला म्हणते की कला आमच्या लग्नाचा मुहूर्त टळून तर नाही ना गेला. पुढील भागात आपण बघणार आहोत की कला आणि अद्वैत नैनाला घेऊन वेळेवर पोहोचतात आणि राहुल आणि नैनाचं लग्न होतं. लग्न लागल्यानंतर आबा म्हणतात की सगळ्यांचे आशीर्वाद घ्या. त्यानंतर ते सगळ्यांच्या पाया पडतात पण कला आणि अद्वैतच्या पाया पडलेले नसतात. आबा म्हणतात मी तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला सांगितले. नैना म्हणते की सगळ्यांचे तर घेतले. त्यावर आबा म्हणतात की कला आणि अद्वैतचे पाया नाही पडलात तुम्ही. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.